पोट्टे हो काय म्हणता मग मागच्या पाठामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आपल्या गावातल्या सार्वजनिक गणपतीचा विसर्जन सोहळा झाला होता आणि आपण निघालो होतो अकोटले जायला. पाठ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पाहून घ्या आणि ब्लॉग आवडत असेल तर फॉलोही करजा. आता तिथून अकोटले गेल्यानंतर काय माहोल झाला हे पहा तुम्ही. आता बघा अकोटले पोहोचल्यानंतर गाडी वगैरे लावली, त्यानंतर गणेश डॉन सगळ्यात पुढे होते. दिसला आम्हाला बँड प्रण एक नंबर होता, लाईट गिट एक नंबर होते. मग इच्छा बाप्पाचे व्हिडिओ काढून घेतले. पुढे गेल्यानंतर मग आम्हाला दिसला साईनाथ 90+. आई खतरनाक होता, इच्छाही बाप्पाचा एक व्हिडिओ वगैरे काढून घेतला. अजून पुढे गेलो तिथून दिसला डीजे रुद्रा. आई खतरनाक होता, याचे व्हिडिओ वगैरे काढून घेतले मस्त पैकी. अकोट मध्ये बम मावला होता, 101 डीजे होते. म्हणजे बाप्पाची मूर्ती दिसली, इथचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला. त्यानंतर इथं भजनही होते. तर पोट्टे कमेंट मध्ये सांगा बरं मला जास्तीत जास्त मंडळ लोकमान्य टिळकांचा फोटो काढून लावतात गणपतीच्या मागे. त्यानंतर दिसला मला हा साऊंड, याचा डीजे गिजे एक नंबर होता, लाईट गिट एक नंबर होते. मग दिसला मला अकोटचा राजा, या बाप्पाची मूर्ती एकच नंबर होती आणि हिचा बँडीला खतरनाक होता. लाईट बघून तो मला वाटतं माझ्या मोबाईलचा कॅमेरा उलटे भाऊ कमांडो नाव होतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर वापस हा डीजे दिसला, याचे व्हिडिओ काढून घेतले. सुचत नाही त्याचा मला इकडून डीजे तिकडून डीजे कोणत्या डीजेचे फोटो काढा. मग दिसला आम्हाला या बँड कृष्णा लाईट्स होते, हाई खतरनाक होता, याची लाईट डेंजर होते. कोणते डीजे होते अतिशय कोणते बँड. या बाप्पाच्या मूर्तीचे व्हिडिओ काढले. त्यानंतर हनुमानजीच्या रूपात मला दिसली बाप्पाची मूर्ती, याचा व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर मला दिसला विघ्नहर्ता डीजेचं नाव आहे बरं. मग याचा व्हिडिओ काढून घेतला. तिथून गेलो थोड्या पुढे आणि पुढे गेल्यानंतर दिसला मला अश्विनी भुसावळचा. तर जास्तीत जास्त बँड आणि डीजे भुसावळचेच होते रे भाऊ, पण दोन नाव लिहिले होते. बक्षीवर अलग नाव होतं, भोंगईवर अलग नाव होतं. त्याच्यावर बक्षीवर काना नाव आहे, भोंगईवर अश्विनी नाव. मग त्यानंतर दिसला एम्पायर, त्यानंतर दिसला शंभू आणि त्यानंतर दिसला MS12+ आणि मग दिसली गरुडावर बसलेली बाप्पाची मूर्ती. याचा साऊंड एकच नंबर होता. मग एक क्यूट बाप्पाची मूर्ती पाहून आपल्या त्याच्या भाईले बाय बोलून निघालो घरी.